कोणाच्या उपयोगाला आलेली नाही. आणि आपण कुटुंब म्हणतो आणि त्यामुळे आज कसं आहे, जर हे कुटुंब तुम्ही म्हणताय आमचं कुटुंब, तर त्या कुटुंबाचं सुद्धा कर्तव्य या भक्तीत येणं. जोपर्यंत तुम्ही सगळे एकत्रित तुम्ही सेवा करत नाही तोपर्यंत आसुरी शक्तीला प्रतिकार होत नाही. आज कसं होतं, एकटा करणाऱ्या व्यक्तीला त्रास का होतो, कारण या शक्ती एवढ्या भयानक आहेत. बघताय तुम्ही युट्यूब वरती 100 लोक लढायचे, एकटा माणसाला लढू शकतोय का? आज 500 किलोचा दगड एकटा माणूस उचलू शकत नाही ना. 5-7 जण जर झाला तर ते सहज उचलू शकताय. तसं ही जी आसुरी शक्ती असते एवढी भयानक असते, एवढ्या दिवसापासून आपल्या घरात असते आणि तिचा एवढा प्रभाव असतो, एकट्याच्या भक्तीने त्याला फरक पडत नाही. उलटा काय करतंय की भक्ती करणाराच त्रास देतो आणि ती मग उलट वाटायला लागतंय की मी सेवा करतोय मलाच त्रास व्हायला. तुम्ही काय करायला, सगळं तुमच्या अंगावर घेऊन पडायला. त्यापेक्षा सगळ्यांना त्या भक्तीत आणा, घर हीच मंदिर करा आणि ज्यावेळी घर हीच मंदिर होईल त्यावेळी मात्र परमेश्वर तुमच्यात आनंदाने येतात. आता इथं काय मार्ग आहे, तिथं कुठला आणणारा म्हणणारा नाही. इथं माध्यम फक्त जोडायसाठी आम्हाला ठेवलेलं आहे, कारण तिथं आज परमेश्वर आहे. त्यांच्या चरणापेक्षा जोडून दिल्यानंतर जी काही सेवा करणार आहे त्या सेवेच्या मार्फत तुम्हाला जी फलप्राप्ती होणार आहे ती त्यांच्याकडे होणार आहे. त्यामुळं इथून पुढे लक्ष त्यांचं राहणार आहे. आम्ही एक दिवस तुम्हाला सांगणार आहे, 24 तास काय तुमचं बघायला येणार नाही. मग फसवताना आपण कोणाला फसवतो ही पण लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना भक्ती सांगितली त्यात पळवाट असते. आता एक अगरबत्ती सांगितली की 5 मिनिटच करतोय, 10 मिनिटच करतोय, कोण टायमिंगवरच देव ठेवतोय, कोण अगरबत्तीचं कोणती कधी जळत्या. म्हणजे ही जी चलबिचलता आहे, बाकी गोष्टीला आपण टाइम काढतो, बाकी गोष्टीला सगळा वेळ आहे आपल्याला. पण देवाची भक्ती आली की मात्र आपल्याला तिथं मग ऍडजस्टमेंट झाली, मग ती पळ वाटा झाल्या चालू, अशा गोष्टी करू नका. आणि देवाचं आपल्या भक्तीनं थांबत ती डोक्यातनं ग्रह काढा की मी करतोय म्हणजे देव उपकार देवावर करतो. स्वार्थ कोणाचा आहे सांगा, बरोबर. आपल्या भक्तीनं नाही केली तर देवाचं काय थांबणार आहे का कार्य, ते चालूच राहणार आहे चिरंतर निरंतर. त्यामुळं आपल्याला जर यातनं मोकळवायचं तर आपण त्यांचं चरण धरलं पाहिजे, ते पण नतमस्तक होऊन. अहंकारानं धरू नका. बऱ्याच लोकांना भक्तीचा सुद्धा अहंकार असतो आणि ज्याला भक्तीचा अहंकार आहे त्या लोकांची भक्ती झिरो झालेली आहे. आणि आतापर्यंत आपण सेवा करतच असतो. लोक म्हणतात की आम्ही एवढं केलं, मग तेवढं केलं, आयुष्य आम्ही भक्तीत घालवलं. तुम्ही आयुष्य घालवलं पण त्या कशा पद्धतीत केलं ह्याला सुद्धा महत्व आहे. आलं लक्षात. करत असतो आंधळ कुत्रपीठ खातोय, अशी अवस्था आता भक्तीची आहे. आपल्या तिथं मांसाहार व्यवसार चालू आणि घरात मस्त होम यज्ञ नको ती भक्ती सेवा चालू आहे, तिकडे मांसाहार करून सगळं वेळ टाकून घालवत चाललेला असते. 2 गोष्टी ज्याच्या घरात चालू आहेत त्यात देव येतील का सांगा तुम्ही? ज्याच्या घरात मांसाहार मद्यपान चालू आहे अशा ठिकाणी परमेश्वर येतील का? साधं उदाहरण. आता एकानं पवित्रता निर्माण करायची आणि एकानं भ्रष्ट करायची आणि मग पालत्या गाड्यावर पाणी. काय काय लोक म्हणतात आम्ही पाळतो घेऊ, वार पाळतो या, म्हणजे त्यातनं बळवाटा कशा आहेत बघा. सोमवार गुरुवार खात नाही पण कधी तर रविवारचं आमच्याकडं चूक विष कधी खाल्लं तर मरतं का नाही? का म्हणतोय सोमवार आहे तुला कसं मारू. तसं मांसाहार कधीही केला तर केलेली भक्ती झिरो करायचं काम करत असतो. ती पवित्रता राहत नसते, ती प्रबळता राहत नसते आणि त्यामुळे आपल्याला त्रास सतत चालू असतो. त्यामुळे पहिली गोष्ट घर पवित्र होणं गरजेचं आहे. घर पवित्र म्हणजे माणसं पवित्र पाहिजेत. माणसं पवित्र झाली घर पवित्र झालं. घर काय दगडा मातीच आहे. माणसाने पवित्रता ठेवली तर घर पवित्र झालं. आणि ज्या ठिकाणी पवित्रता आहे तिथं परमेश्वराचा वास आहे. त्या ठिकाणी परमेश्वराचं वलय आहे, परमेश्वर आहे प्रत्यक्ष. आणि ते दत्त महाराजांनी वचन दिले इतर क्षेत्रातून फिरला सगळ्या ठिकाणी. पण मोराळ क्षेत्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे या पावनभूमीला महाराजांनी आशीर्वाद दिलाय, जो इथला भक्ती मार्ग स्वीकारल त्याच्या प्रत्यक्ष मी घरी जाईल. आता देव ज्या घरात येतात, ज्या घरात देव यायला तयार आहे, ज्या घरात देव जातात तिथं वाईट काय टिकणार आहे का? ब्रह्म राक्षस असला तर त्याला तिथं थारा. आता दत्त महाराजांना घरी न्यायचं म्हणजे की पैशाने देव येणार आहेत का? चला म्हणून येणार आहेत का? त्याला जे सांगितलेला मार्ग आहे ज्यावेळी व्यवस्थित करचेला त्यावेळी महाराजांचं वलय पहिला निर्माण होईल. आणि ज्यावेळी वलय महाराजांचं निर्माण होईल त्यावेळी ती आसुरी शक्ती तिथं थांबू शकत. अंधारापुढे म्हणजे प्रकाशापुढे अंधार टिकू शकतोय का? तसं महाराजांच्या कृपेपुढे ती शक्ती थांबू शकत आणि तिला घर सोडावं लागतं. जशी ती शक्ती बाजूला जाते तसं आपल्या घरातलं जी रुटीन आहे ती व्यवस्थित रुटीन लागायला लागतं, सुरुवात होते. आणि मग महाराजांचं आगमन झालं तर शक्तीचा काही विशेष राहत नाही. शक्ती म्हणजे त्यांच्यासमोर चिडण्यासारखे, दृष्टी करून तरी जागेवर त्या भस्म होऊ शकतात. मग ही वचन दिल्यामुळं आज डायरेक्ट देव तुम्हाला दिला जातो. पण त्यांना महाराजांना घरी नेत असताना आपल्यात भक्ती मात्र व्यवस्थित पद्धतीने नीती नियमानं जोपासणं, व्यवस्थित सेवा करणं, गांभीर्यपूर्वक भक्ती करणं हे तुमचं कर्तव्य. कधी येतील महाराज आम्ही सांगू शकत, क्षणात आहेत म्हणतात की स्मारक गांभीर महाराज बोलवल्या क्षणी उभा राहणार दैवत म्हणजे दत्त महाराज आहे. जर भावानं तुम्ही हात मारली तर परमेश्वर तिथं आहेतच. आणि आता सध्या आम्ही म्हणलं की इतर देवांची भक्ती व्यर्थ गेलेली, त्यामुळे नाहीतर म्हणजे की आम्ही केलं मग सगळं वाया गेलं का? तुम्हाला त्या देवांच्या भक्तीमुळे, त्या पुण्यामुळे तुम्ही आज महाराजांच्या पर्यंत पोहोचलाय. कारण महाराजांनी तर स्पष्ट आज्ञा सांगितलंय आम्हाला की
विजेचा भोग संपल्या तिथे तोच आहे ना. कारण संचित संपल्याशिवाय भोग संपल्याशिवाय परमेश्वरी प्राप्ती किंवा परमेश्वराचं चरण आपल्याला घालू शकत नाही, त्यांच्या चरणापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि अज्ञता आम्हाला महाराजांनी सांगितलं की ज्याचं भोग संपले ती त्यामुळे मोराळ ही पब्लिसिटीसाठी आणि गर्दीसाठी नाही. तिथं जर अपॉइंटमेंट द्यायचं म्हटलं तर आज खाणारा पिणारा 25 कोण एका सेवेकराला आमच्या येतात. तुम्हाला आता देत असताना तुम्हाला कळालं असेल अपॉइंटमेंट कशा पद्धतीत भेटते, तुम्हाला जरा पुढे ढकललं असेल. पण त्याचा दोष नाही. तर आता एवढी लोकांचं फोन येत असतात की अपॉइंटमेंट बघून द्यायला तिथं त्यांना सांगितलेलं असते की मांसाहार मद्यपान पाळणाऱ्या कुटुंबालाच अपॉइंटमेंट द्यायचे. त्यामुळे त्यांनी पूर्ण परीक्षण करूनच देत असतात. आणि जे खाणारा पिणारा आहे त्याला अपॉइंटमेंट देऊन उपयोग काय, आणि त्याचं बघून तर काय उपयोग, त्याला पुढे काही जमणारच नाही. त्यापेक्षा दर्शन घे, प्रसाद घे, जाऊ शकताय. दर्शनाला बंधन नाही. तर जर अपॉइंटमेंट आम्हाला ठेवायच्याच असत्या, नुसतं बघायचं चला, तरी तो मोरामध्ये आज उभा राहायला जागा मिळाली. आलं लक्षात. त्यामुळं त्या गोष्टी पण लक्षात घ्या की आज आपलं भाग्य आहे, कुठतरी भोग संपल्यात म्हणून आपण या ठिकाणाला आलोय. आणि त्या संधीचं सोनं करा. नुसतं ह्या कानानं ऐकायचं, ह्या कानानं ऐकायचं, ह्या कानानं सोडून द्यायचं हे कीर्तन प्रवचन नाही. चालू घडीला वर्तमान काळात जे चालू आहेत गोष्टी आणि ज्या काही गोष्टीचा त्रास आहे त्या त्रासातून बाहेर पडायचा इथं मार्ग आहे. आश्वासन नाही. एक लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही करचेला त्यावेळी तरचीला. आणि महाराजांनी तर चरण आणि मरण दोन गोष्टी ठेवल्या. शक्तीच्या माध्यमातून मरण दाखवलंय आणि चरण त्यांचं धरले की मरण चुकतंय. एवढं लक्षात ठेवा. जी गांभीर्य तुम्ही घेतला त्यावेळी तुम्हाला त्याची अनुभूती प्रचिती येणार आहे. नुसतं आलं गेलं, गेलपाटा केलं, वाऱ्या केल्या. बऱ्याच लोकांना सवय असते वाऱ्या केली की माझा त्रास संपतोय. आज गाणगापूरला 15-15 वर्ष जाण्याचे लोक आहेत, अजून मुली नाही त्यात. इथं देवाचा दोष आहे का सांगा बरं. आज जात असतोय आपण खायचं प्यायचं देवाला जायचं मला मोकळं कर. देव तेवढ्याच गोष्टीला आहे का. आपण तर तो पाळतो का, आपण त्या पद्धतीने करतो का. एकट्यानं वारी करायची म्हणजे खाणं पिण्यात राहायचं निवास आणि त्यांच्या कल्याणासाठी त्याला विनंती करायची. देव तसं कृपा करणार आहे का. देवाकडे यायचं म्हणजे पहिली लिस्ट आपली असते लांबडीची प्रश्नांची. पहिला देवाकडं घ्यायचं आहे आपल्याला. देवाकडे घ्यायचं म्हटलं तर देव काही पैसे मागत नाही, पण तुम्हाला भक्ती करावी लागणार. भक्तीतून तुम्ही प्राप्त करू शकता सगळ्या गोष्टी. आता मात्र ही जी काय वाईट शक्ती आहे, जी काय आसुरी शक्ती, याला अनेक नाव आहेत. त्याला नावं म्हणजे एवढी भयानक आहेत की ती नावं आपल्याला बघायची गरज नाही. कारण आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यामुळं आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं सांगितलं. तुझ्या मागे करणे आहे, तुझ्या मागे पित्र लागल्यात, तुझ्या मागे आत्म्याचा त्रास आहे, तुला वास्तुदोष आहे, अनेक गोष्टी आहेत. त्याला म्हणजे भयानक आहे. त्या नावाकडे आपल्याला काही अंधश्रद्धेची जायची गरज नाही. पण अशी लोक भ्रमिष्ट झालेले असतात की त्यांच्या डोक्यातही पॅड बसलेलं असते. माझ्या मागे हे, माझ्या मागे ते, की देव राहिला बाजूला, त्याच्या डोक्यात फक्त तीच घुमत असते. त्यामुळे आसुरी शक्तीला आपण बोलवून घेतलेली घेतो. त्यामुळे ही डोक्यातनं काढा. समजा 1000 आहेत आणि एक गोळी खाल्ल्यानंतर 1000 बोलवत असतील तर 100 गोळ्या खाण्यात काय अर्थ आहे का. ते पिशाच असू दे, भूत असू दे, करणी असू दे, काय असायचं असू दे, त्याला बघणारा महाराज आहेत ना. आज मुक्ती कोण देत असते. आत्म्याला मुक्ती किंवा पित्राला मुक्ती कोण देणार. महाराज. आता ज्या ठिकाणी जे काही गोष्टी असतील भटकत असतील किंवा काय ते आत्मा अतृप्त असतील तर त्याला मुक्ती महाराज देणार आहेत. पण तुम्हाला त्यासाठी भक्ती करावी लागणार, महाराजांना तिथं न्यावं लागणार. आणि महाराजांची कृपा झाल्यावर तिथं आत्मा कशाला राहते तो. त्याचा पहिला प्रश्न वास्तुदोषाचा. ज्यांच्यात ब्रह्मांड पायात आहे तिथं वास्तुदोष राहील का. साध्या गोष्टी आहेत त्या. मग बाकी नावाकडे बघायची गरज नाही. दत्त महाराज काय आहे की जाणून घेण्यासाठी थोडासा अभ्यास आपण करायला पाहिजे. नुसतं सांगून चालणार नाही. मग म्हणलं हिंदू धर्मात म्हणजे आपल्या देवांची देवतांची माहिती आपल्याला दत्त महाराजांची सुद्धा बऱ्यापैकी लोकांना माहिती नाही. दत्त महाराज फक्त एवढंच माहिती आहे, त्रिमूर्ती दत्त महाराज, ब्रह्मा विष्णू ती पण दत्त जयंती साजरी होत्या म्हणून. बरोबर का. दत्त जयंती साजरी होत्या म्हणून दत्त महाराज माहिती आहे. पण ह्याच्या पुढे पण काहीतरी घडलेलं आहे दत्त महाराज, ती पण बघितलं पाहिजे. आज आपल्याला एखाद्या ठिकाणी विचारलं की आज आपल्या महाराष्ट्रात औदुंबर वाडे, अहो तुम्ही तिथे राहताय तर वाडीला काय नाही, दत्त महाराज आहेत. त्याच्या पलीकडे आपल्याला माहिती नाही. जाणून घेतलं पाहिजे नाही. आज गाणगापूरला खोळ्यालाच जातोय काय माहित नाही. जग जातोय डोकं टेक मी टिकतो. आणि आत्ताचा देव म्हणजे फॅशनेबल झाला. जायचं पेढे घ्यायचं, सेल्फी काढायची आणि घराला यायचं. आणि देवाला नमस्कार तेवढा लांब न करायचा. देवा माझं तेवढं सगळं बरं केलं. म्हणजे देवावर उपकार केल्या देवालाच आदेश सोडल्यासारखं ब्रह्मदेव असले का दाखवू. हा मग ती कसं आहे, देव पण काय ठीक आहे म्हणते. पाहुणा जसं लांब राम राम करतो तसं देवाला कसं केलं देव पण म्हणते ठीक आहे बाबा जा. अशा गोष्टी असतात. तर अशा गोष्टीनं तुम्हाला देव प्राप्ती होऊ शकत नाही. आता पाहुण्याला लांब हात वर केलं देव पण लांब हात वर करणार. त्याचं काय थकलं एवढं. ते चहा पाणी दिलं, जेवण दिलं, ऋणानं पण जुळलं, पाहुण्याचं नातं घट्ट झालं. तसं देवाशी नातं घट्ट जोडायसाठी भक्तीत उतरावं लागतं माऊली.
व्यवस्थित सेवा करावी लागते, तत्व जोपासावी लागतात, त्यावेळी परमेश्वर आपला होतो. कुठलाच देव नाही, दत्त महाराज सोडा इतर देवताची सुद्धा प्राप्ती करत असताना आपण त्या तत्वात आल्याशिवाय इतर देवाची सुद्धा प्राप्ती होत. दत्त महाराजच कडक आहेत असं नाही. बरेच लोक दत्त भक्ती मंडळी जर आहोत ती देव लय कडक आहे, काय मारतोय देव, मारतोय कोणाला, खाणारा पिणारा. जो आसुरी वृत्तीचा आहे त्याला, जो सात्विकतेचा आहे त्याला कशाला. देव म्हणजे आईसारखं कार्य आहे त्यांचं, एवढं लक्षात ठेवा. तर मग आपलं कसं असतंय, खाणं पिणं सुटत नाही आणि मग वाऱ्या करत बसतोय, त्यामुळे देवाची प्राप्ती होत नाही. आणि ह्या ज्या काही गोष्टी असतात, ह्या ज्या शक्त्या, ते तुमच्या घरात असतात. तुम्ही वाऱ्या करून ह्या संपत. आता समजा अंधार पडलाय घरात आणि बल्ब लावला गाणगापूरला, उजेड पडेल का तिथं? अंधारा घरात असला तर बल्ब कुठं लावला पाहिजे? मग आता शक्ती इथं आणि तुम्ही वारी करताय गाणगापूरची इकडे तिकडे. ही वारी न करता हीच महाराजांची सेवा आपल्या घरात चालू करा, तिथं प्रकाश निर्माण करा महाराजांचा. शक्ती तिथं थांबू शकत नाही, हे लक्षात घ्या. आज गाणगापूरला जाणारी मी मगाशीच म्हटलं डोकं टेकतात, पण तिथं काय माहित नसतंय. मी आपल्याला माहित कधी होणार? त्यांचं चरित्र जाणून घेतल्याशिवाय आपल्याला दत्त महाराज कळणार नाही. शब्दात वर्णन करण्यासारखी त्यांच्या लीला एवढ्या नाही का. तिथं जिथं वेद विक पडलं तिथं आम्ही काय धुळी जात नाही त्यांच्या पुढे. तर एक लक्षात घ्या, थोडक्यात सांगतो की आपल्याला नुसतं ठिकाण माहित आहे पण तिथलं महत्व माहिती जाणून घ्या. प्रत्येक ठिकाणी जाता देवस्थानला, त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी सोडा, एक चरित्र घ्या तिथलं आणि तिथलं थोडंसं वाचन करा, तिथली माहिती घ्या. त्यावेळी आपल्याला परमेश्वर काय लीला केली तुम्हाला कळलं. बाकी गोष्टी फालतू करत बसतोय आपण, नको त्या गोष्टी करत बसतोय. त्या थोड्या आयशारामाच्या गोष्टी बाजूला जाऊन परमेश्वराला जाणून घ्या आणि तीच तुम्हाला जीवनात कल्याण करणाऱ्या गोष्टी आहेत. आज गाणगापूरला जातो, गाणगापूरला महाराजांनी ठिकाण निर्माण केले गाणगापूर, पण ती कशा पद्धतीत केले, तिथे काय काय आहे ती सुद्धा आपण बघितलं पाहिजे. मग डोकं कुठं टेकायचं आपल्याला त्यावेळी कळणार. आज औदुंबर 4 महिन्यानं पाहून झालेलं ठिकाण आहे. 12 वर्ष वाडीला महाराज राहिले, वास्तव्य केले त्यांनी. आता एवढ्या वर्ष महाराज तिथे राहिले म्हटल्यावर काहीतरी घडलं असणार का नाही? हिची सुद्धा लोकांना अजून तिथं असणार आहे. काल आमच्या सासरवाडीमध्ये आकेवाटला कार्यक्रम झाला, तिथल्या लोकांना अजून माहित नाही तिथल्या. म्हणजे फक्त कसा आहे, स्वार्थ साधणारा मनुष्य आहे म्हणजे स्वार्थ पाहिजे, पण स्वार्थापेक्षा परमार्थ वर ठेवला पाहिजे. त्यावेळी परमेश्वर कृपा कायमस्वरूपी राहत असते. आपलं नुसतं साधलं की झालं, देवाला सुद्धा आपण विसरून जातो. देवाला सुद्धा बाजूला साधणारा माणूस आहे आताचा कलियुगी माणूस. परमेश्वर पण ठीक आहे, तुला गुरा हात ठेवूनच असतो, एवढं लक्षात ठेवा. परत